नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्धा जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। वर्धा जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व दिशेला वसलेला आहे व या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते। वर्धा शहर हे वर्धा याच नावाच्या नदीतीरावर वसलेले आहे व वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे पालकवाडी असे होते। नंबर 10, गीताई मंदिर। वर्धा जिल्ह्यातील कोपडी गावामध्ये विश्वशांती स्तूपाजवळ गीताई मंदिर आहे। गीताई मंदिर हे वर्धा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या मंदिराची सर्वात विस्मयकारक गोष्ट म्हणजे या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही। या मंदिराचे उद्घाटन 1980 मध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते झाले व हे मंदिर गायीच्या आकारात उभे आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक भाविक भक्त येत असतात। गीताई या ग्रंथाचे संपूर्ण 18 अध्याय या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे। हे अध्याय लाल व काळ्या शिळावर कोरलेले आहे व या शिलालेखाची रचना ही आकर्षक आहे। नंबर 9, मगन संग्रहालय। मगन संग्रहालय हे वर्धा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक संग्रहालय आहे व हे संग्रहालय वर्धा शहरापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। मगन संग्रहालयाची स्थापना ही महात्मा गांधी यांनी 30 डिसेंबर 1938 मध्ये केली। हे संग्रहालय 2.5 एकर जमिनीवर वसलेले आहे। या संग्रहालयाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। हे ऐतिहासिक स्थळ खूप सुंदर आहे। नंबर 8, आचार्य विनोबा भावे आश्रम। आचार्य विनोबा भावे हा आश्रम वर्धा जिल्ह्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। हा आश्रम साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे। या आश्रमाची स्थापना ही स्वतः आचार्य विनोबा भावे यांनीच केली। या आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। नंबर 7, पोथरा धरण। पोथरा धरण हे वर्धा शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पोथरा धरण हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसीलमध्ये येते। या धरणाच्या जलाशयाची पातळी ही सर्वत्र सारख्या प्रमाणात आहे। धरणाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। या धरणाच्या परिसरामध्ये अनेक पक्षी पाहायला मिळतात। धरणाशेजारील परिसर हा अतिशय सुंदर व निसर्गाने नटलेला आहे। नंबर 6, गांधी हिल। गांधी हिल हे पर्यटन ठिकाण वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे व हे ठिकाण वर्धा शहरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे। गांधी हिल हे ठिकाण उंच टेकडीवर स्थित असून या ठिकाणी गांधीजींच्या चरखा व 3 माकडांच्या उत्तम प्रतिकृती आहेत। प्रसन्न वातावरणात वेळ व्यतीत करायचा असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे। नंबर 5, गिरड दर्गा। गिरड दर्गा हे वर्धा जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे। या दर्ग्याशेजारीच एक सुंदर तलाव आहे। दैनंदिन दर्शनासाठी आलेले अनेक भाविक व पर्यटक या तलावाच्या शेजारी निवांत वेळ घालवतात। वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे सुंदर पर्यटन स्थळ 60 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 4, लक्ष्मीनारायण मंदिर। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे हे मंदिर वर्धा जिल्ह्यातील पुरातन मंदिर आहे। लक्ष्मीनारायण मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली व हे मंदिर हरिजनांसाठी बांधले गेले। या मंदिरात ग्रंथालय सुद्धा आहेत व या ग्रंथालयात वेगवेगळ्या भाषेतील पुस्तके आहेत। हे मंदिर नागपूर पासून 75 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे। नंबर 3, बोर वन्यजीव अभयारण्य। बोर वन्यजीव अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या अभयारण्यात वाघ, कोल्हा, हायना, चित्ता, हरिण, जंगली डुक्कर इत्यादी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात। बोर अभयारण्य हे वन मंत्रालयाने 1 जुलै 2014 ला वाघांकरता आरक्षित केला आहे। हे अभयारण्य नागपूर व वर्धा या जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे। रविवार व सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे येत असतात। नंबर 2, विश्वशांती स्तूप। विश्वशांती स्तूप हे वर्धा जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण आहे। हा स्तूप गीताई मंदिराशेजारी आहे। विश्वशांती स्तूप मोठे व पांढऱ्या रंगाचे आहे। या स्तूपाच्या 4ही बाजूला भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत व हे स्तूप वर्धा जिल्ह्यापासून 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 1, सेवाग्राम आश्रम।
सेवाग्राम आश्रम हे वर्धा जिल्ह्यापासून 8 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे. हा आश्रम 300 एकरमध्ये वसलेला आहे. सेवाग्राम आश्रमाचे पूर्वीचे नाव हे शेगाव असे होते व 1940ला महात्मा गांधीजींनी हे नाव बदलले. सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येत असतात. सेवाग्राम आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधीजींनी शेवटचे 12 वर्ष याच आश्रमात व्यतीत केले. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर हे आहेत वर्धा जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.